हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. गणपती सिरीज तुम्ही बघितलात तर आज आता 2-3 दिवस राहिलेले आहेत मुंबईला जाण्यासाठी. तर सकाळचं वातावरण एकदम मन प्रसन्न करणं आहे. तर तुमच्यासोबत मी आता डिरेक्टली ब्लॉग्स चालू करते. तर आज ना फिश बनवलेले, आज आहे संडे. कोळंबी पण बनवलेली आहेत आणि काय काय बनवलं आहे ना तर हे मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात सांगते. तुम्हाला नाही घेते मला खाताना काय काय आहे तुमच्याकडे जेवायला? चिकन, मटन. काय 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 बनवलं? बकऱ्याचं मटण, चिकन, मच्छीचं सार, कोळंबी आणि फ्राय मच्छी. तर सगळ्यांनी फायनली असता श्रावण सोडलेला आहे. म्हणजेच नॉनव्हेज आम्ही बनवलं. गणपती गेले त्यानंतर नॉनव्हेज बनवलं. आता तुमच्यासोबत मी हा नेक्स्ट डेचा व्लॉग चालू करते. सुंदर असं वातावरण आहे आणि आज म्हटलं झोपूया, जरा झोप काढूया. पण ह्या माकडांनी काय झोपायला दिलं नाही. कारण की इतर वेळेला ना आता गणपतीचे कसं फटाके वगैरे चालू असायचे ना, तर त्याच्यामुळे यांची जराशी रहदारी इकडे कमी होती. तर त्याच्यामुळे हे आता परत त्यांच्या वाटेवरती आलेले आहेत माकड. आता इथे हा बघा इकडे बसलाय मस्त. येतात नारळवरतून, नारळाच्या झाडावर म्हणजे नारळावर चढतात वरती आणि त्यानंतर मग ते नारळ आहेत ना, पानेवाली नारळ म्हणजे हे बघा आता वरती चढला तो हे करणार, नारळ फोडणार, त्यातलं पाणी पिणार आणि मग ते खाली टाकून देतो. तर हा बघा इकडे मस्त विचार करतो की आज काय प्लॅन करायचा आहे तो, आज कुठे जाऊ, म्हणजे कसली शिकार करू, नारळाची करू की केळी आहेत तर ती खायची आहेत. तर याची इकडे मीटिंग चालू आहे ह्या दोघांची. तर आता दादांना मग सकाळी मी लवकर उठवलं. आता दादांना बोलून आणलं. दादांना बोलली हे माकडनं आलेत बघा आणि जरासं एक फटाके लावा, कारण की बिचारे झोपलेले. तर त्यांना म्हटलं दादा जरा लवकर उठा, कारण की घरावरती ना एवढे नाचतात ना कौलावरती, मग कौलावरती दंदन आवाज करतात आणि मग सगळी कौला फोडून टाकतात. परत पाऊस आला की ते तेवढं गळणार, मग अक्का कोणाकडून तरी लावून घेणार. मग त्याच्यामुळे दादांना बोलली आपण आहेत तोपर्यंत तरी ये बघू, बाकी इतर वेळेला मग अक्का कशी हकवते म्हणजे माकडांना हे करते, नाहीतर मग ते एक ना असं वाजवायचं आहे ते पित्रा ते वाजवते. त्याच्यानंतर मग माकड जातात. तर दादानी बॉम्ब लावला पण तो काय फुसका निघाला. थोड्या वेळानंतर बघूया आता फेकतोय का. 2-3 वेळा बघितला पण त्याची वात काय जळतच नव्हती. तर ह्या पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला वहिनी, संस्कृती आणि चिराग दिसणार नाहीत, कारण ते गेलेत मुंबईला. आमची उद्याची तिकीट आहे, तर त्यांची आजची होती तर ते आज निघाले. तर त्यामुळे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये आता हे दिसत नाहीयेत. नाहीतर मग परत आणि प्रश्न येतील तुझी जाव का दिसत नाही, कुठे गेली, काय झालं हे ते. तर म्हणून मी क्लिअर केलं. दादांनी 1-2 फटाके लावले. माकड तात्पुरते तरी का होईना पळाले. तर इथे आज नाश्त्यासाठी ना उपमा, उपीट जे काय तुम्ही बोलत असाल तर ते बनवलं. काकांना आता नाश्ता द्यायचा आहे, म्हणजेच की माझ्या सासऱ्यांना. तर त्यांना नाश्ता द्यायचा आहे आणि आज मुंबईला जायचं आहे दुपारी 2 वाजता. तर म्हणजे असं मन नाही होते मुंबईला जायचं, कारण की ज्यावेळेला आपण गावी येतो ना त्यावेळेला मला तर 2-3 दिवस आधी अशी झोपत लागत नाही की मग गावाला जायचंय. आणि मग मुंबईला जाताना असं मन नाही घेत की मुंबईला परत जाऊ असं. आणि वातावरण आज एक नंबर आहे वातावरण. तळवडीची पानं पण काढलेली आहेत. तर आपण गावावरून जाताना काय नाही काहीतरी वस्तू घेऊन जातो बॅट म्हणून, म्हणजे बॅट म्हणण्यापेक्षा हे अळूवडीची पानं ऑर्गॅनिक आहेत तर ती घेऊन जाणार आहे. आणि वातावरण आज एक नंबर झालं आहे. तर घरी जाऊन मला पॅकिंग पण करायची, तर इथे मी सगळं पॅकिंग करून घेते. मंगेशना म्हटलं तुम्ही पण बसा बॅग पॅक करताना. मी बॅग पॅक करताना हे सगळं आम्ही असं मांडून बसतो. त्यानंतर मग आता जे काय कपडे धुवायचे आहेत ना, इथे एक पण काय कपडा धुतलाय, कारण एवढा पाऊस पडत होता ना आता गणपतीतून. यांना म्हटलं राहू दे तसंच, आपण मुंबईला जाऊन मी म्हटलं धुवून घेते. सगळे मशीनला लावले की एकदम सगळे धुवून येतील. मम्मी काय बनवतेस? आता आपल्याला निघायचंय ना, बॅग भरून झाली. हो, आता सगळं काय काय आहे ते घेतलं आपण. गावची भेट घेतली. हो, आता जेवतो. जनशताब्दीला जायचं आपल्याला. कोणत्या गाडीला? जनशताब्दीला. तर मी आता तिखट डाळ
तिखट डाळ, त्याच्यानंतर इथे बनवलेली आहे, इथे पापडीची भाजी आहे, चण्याची भाजी आहे, चपाती, भात आणि पापड आणि काय असणार आहे मंथनचं फेवरेट काय आहे सांग बरं. श्रीखंड. श्रीखंड. श्रीखंड आहे, त्यानंतर लोणचं पण आहे, लोणचं पाहिजे असेल तर लोणचं पण आहे. तर आता आम्ही जेवणार, आमचं पॅकिंग झालेलं आहे. आज आम्ही निघणार म्हणून ऊन पडतंय, बाहेर ऊन आहे बघू. तर आता जेवूया आपण, बाबांना बोलवू जेवायला, जेवूया आणि मग नंतर आपण थोडंसं रिलॅक्स होईल, म्हणजे थोडा वेळ जरा बसू आपण आणि नंतर मग निघूया. 2:15 वाजता किंवा 2 वाजता रिक्षा येणार आहे. ऑटो 2 वाजता बोलवले, 2 वाजता ऑटो करून आपण स्टेशनला जाणार. चालेल. तर आपण आता भेटू तयारी करूनच. बाय बाय. तर निघालो आता मुंबईला जाण्यासाठी ऑटो करून. आता कणकवलीला जाऊ. तर येताना ना अक्का आणि काका खूप नर्वस होते, कारण की ज्या वेळेला आम्ही मुंबईवरून गावी येतो ना, तर त्यावेळेला ते खूप खुश असतात तेवढेच थोडे दिवस, कारण की इतर वेळेला ते दोघेच असतात तिकडे गावाला, कारण की ते काकांची तब्येत थोडी बरी नसल्यामुळे म्हणजे तसं त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे करता येणार नाही, त्याच्यामुळे ते मुंबईला गावालाच असतात. तर त्याच्यामुळे खूप नर्वस होते दोघे पण. तर आम्हाला पण वाईट वाटत होतं, कारण की आता ते मे महिन्याची परत वाट बघत बसणार, कधी येणार, म्हणजे नातवंड कधी येणार, त्यानंतर मुलं कधी येतील, परत सुना कधी येतील, तर ह्याचीच वाट बघत असतात. तर त्यांना बाय बाय करून आम्ही निघालो. तर इथे कनेडीमध्ये आता थांबले, थोडेफार काहीतरी वस्तू घ्यायचे आहेत आम्हाला, जे की मुंबईला नेण्यासाठी, जे की गावची भेट म्हणून असं. तर ते पण घेणार. सिरसाटांच्या दुकानामध्ये घेतलं. आणि आज खरंच असं मन नाही आहे की मुंबईला जाण्याचं, म्हणजे एवढे दिवस आता 15 दिवस कसे गेले नाही हे समजलं नाही. आणि खरं सांगते ना, तर गणपतीच्या दिवसामध्ये 7 दिवसामध्ये गणपती बाप्पा आले पण कधी नाही गेले हे समजलं नाही. तर कामाच्या निमित्ताने आपण मुंबईला राहतो, तर जाणं आपल्याला भागच आहे, कारण की त्यानंतर आपलं कामधंदा, मुलांच्या स्कूल, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच, तर आपल्याला सगळ्या म्हणजे सुट्ट्या वगैरे हे मॅनेज करूनच आपण गावी येतो. तर हे गावचे दिवस कसे गेले हे समजलं नाही, आणि गणपतीमधले पटकन असे दिवस गेले. तर आपल्या गावाविषयी जितकं बोलाल तर तितकं कमीच आहे. तर असो, तर आम्ही येऊन पोचलो इथे कणकवली स्टेशनला. तर जास्त नाही, 20 ते 25 मिनटं लागतात इकडे कणकवली स्टेशनला यायला. आणि कणकवली स्टेशन तुम्ही बघू शकता, कणकवली स्टेशनची कायापालट झालेली आहे सगळी. तर आपली काही तिकीट कन्फर्म आहे, त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन नाही. तर आता थोड्या वेळात येईल. अनाऊन्समेंट पण चालू आहे की प्लॅटफॉर्मला गाडी लागेल म्हणून. तर ही दुसरी जी ट्रेन लागलेली होती तर ती लोक उतरलेत, म्हणजे जी मुंबईवरून गावी आलेली आहेत ती. तर आमची ट्रेन पण आता आलेली आहे. तर आम्ही आतमध्ये जातो आणि तिकीट कन्फर्म आहे आणि गर्दी पण थोडीशी कमी आहे. ही जनशताब्दी एक्सप्रेस म्हणजे आता दुपारी येते, रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचेल. तर आता कसं गणपतीच्या जादा गाड्या असतात ना, थोडं इकडे मागे 1-1.5 तास तर अशी लेट होते. तर त्याच्यामुळे जाऊन पोचू, एक्सप्रेस असल्यामुळे लवकर जाऊ. आपला मागे लागला वाटतं. बाय बाय कणकवली करत आता पुन्हा आता मे महिन्याची वाट पाहावी लागणार. जसं की आता गणपती गेले तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार, तसंच आता परत गावी येण्यासाठी आता मे महिन्याची वाट बघावी लागणार आहे. तर असं सुंदर असं वातावरण आहे, आणि आज खरंच सुंदर वातावरण आहे. आणि हा कोकण रेल्वेचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करते. जाताना कसं आमची रात्रीची गाडी होती, त्याच्यामुळे तुम्हाला डिटेल्समध्ये काय असं बाहेरचं वातावरण वगैरे दाखवता आलं नाही. तर आत्ताचा हा छोटा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कणकवली टू नेरूळचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करते. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आता रत्नागिरी प्लॅटफॉर्मला गाडी लागते, त्यानंतर मग वडापाववाल्यांची गर्दी होईल, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. चला सर, वडापाव ओढो पाव, वडापाव स्टेशन का फ्रेश ताजा वडापाव, वडापाव दादा
पुढे खाली गाडी लागली मंथन पनवेल पर्यंत आहे. तर आता गाडी चिपळूणला थांबली, तर मंथनला इथे लस्सी पाहिजे होती म्हणून लस्सी घेऊन दिली तर त्यांनी. आणि ह्या मला वाटतं हा ना एक्स्ट्रा डब्बा लावला असेल जनशताब्दीला, म्हणून ह्या वेळेला अशा सीट आहेत. नाही तर मग त्या आपल्या चेअर कशा असतात ना, तर तशा सीट असतात जनशताब्दीला. तर आता जाऊ, थोड्या वेळात पोचतो आम्ही. आता तुम्हाला मी ना डिरेक्टली भेटते नेरुळलाच. मंथन कुठे पोचली गाडी? किती वाजले? आता पनवेल 2 तास लेट. 8 तासापेक्षा कधी बरी आली. हा म्हणजे आपण जे 8 तास जाताना होते त्याच्यापेक्षा बरी आहे. आता पोचतो आम्ही पनवेलला. नंतर मग परत तिथून ट्रेनने घरी नेरुळला. मग घरी जाऊन जेवणार. दादांची काय मस्त मस्त बायकोने आता जेवण बनवून ठेवलं असणार. आणि आमच्या संकेत मामाने पण बोलवलं असणार. आम्ही घरी जाऊन मस्तपैकी जेवणार आणि झोपणार. लोकलमध्ये उतरलं. मंथन आता जाऊन जेवतो. व्हिडिओ इथं आता इथेच एंड करूया. प्रवास थोडासा लेट झालाय. जसं पण तो गाणं होतं 8 तास लागले होते लेट. आता 2 तास लेट झाली गाडी. पण प्रवास झाला व्यवस्थित. खाली गाडी भेटली आम्हाला. तिकीट तर होती पण खाली पण होती, वेटिंग कमी होते. तर आता व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की. प्रवास जर्नी, आमच्या जर्नीचा व्हिडिओ तर पाहाच, पण पूर्ण गणपती सिरीज पहा. आणि ते सगळे व्हिडिओ कसे तुम्हाला वाटले ते नक्की आम्हाला सांगा. आणि तुमच्या परिवाराला, तुमच्या फॅमिली मेंबरला आणि तुमच्या नातेवाईकांना आमचे व्हिडिओ शेअर करा.